नमस्कार, मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल। एक धक्कादायक बातमी येत आहे। मुंबईमधील कोपरखैरणे येथून पतीने तब्बल 10 ते 15 वार आपल्या पत्नीवरती करून पत्नीला संपवण्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर स्वतःवरही वार करून त्याचबरोबर हाताची नस कापून स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न पतीने केलेला आहे। गणेश शिरसाट असे या घटनेतील पतीचे नाव आहे। मुंबईमधील कोपरखैरणे येथील सेक्टर 19 या ठिकाणी हे संबंधित दोघे जण राहत होती। यांना 2 मुले आहेत। यामध्ये एक मुलगा 8 वर्षाचा तर दुसरा मुलगा 2 वर्षाचा आहे। यातील एक 8 वर्षाचा मुलगा हा दिव्यांग मुलगा आहे। गणेश शिरसाट याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस झोपेमध्ये पत्नीवरती वार करण्याचा प्रकार घडला आहे। ही घटना 10 जून रोजी रात्री उशिरा घडलेली आहे। यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आणि त्यामध्ये ती मृत्युमुखी पावली आहेत। गणेश शिरसाट याने स्वतःवरही वार करून स्वतःच्या हाताची नस कापली आणि त्यामध्ये तोही गंभीर जखमी झाला। तात्काळ त्याला मुंबई येथील जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे। त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। याबाबत पोलिसांमध्ये गणेश शिरसाट याच्या विरोधात पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे। त्याचबरोबर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याचाही गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।